नमस्कार. संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता हे हिवाळा आहे, पण आता हिवाळ्यामध्ये सुद्धा काल आपण पाहिलं होतं की काल आपल्याला म्हणजे आभाळ आलं होतं, गरमी होली होती आणि अचानक रात्रीपासून थंडी सुरू झाली. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर ते आता थंडीमध्ये वातावरण गरम होत आहे. तर याच अनुषंगाने आज आपण एक MB गुटे पाटील कमलाकर गुटे कमलाकर गुटे पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर साहेब सांगा, आधी तुमचं नाव सांगा आणि पक्षाचं नाव सांगा आणि पद सांगा. नमस्कार. कृष्णा लोमटे साहेब, मी आपणाला नमस्कार करून माझं मनोगत किंवा आपण विचारलेल्या सर्व गोष्टींची माहिती व खुलासा देत आहे. माझं संपूर्ण नाव कमलाकर भगवानराव पाटील गुटे असून मी रुई डोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. मी जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे. आणि माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, मी दादाचा अतिशय नम्र स्वभाव, मोकळा स्वभाव, पोलादी नेतृत्व चालू आहे आणि अतिशय तत्परतेनं ज्येष्ठ नागरिक लोकांच्या समस्या व ज्येष्ठ नागरिक लोकांची कामं करण्याचं ध्येय निश्चित केलेलं आहे. बरं, आता सांगा, हे आता नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षात काय राहणार, शहरासाठी विजन काय राहणार आहे? ज्येष्ठ नागरिक या नात्यानं असं सांगतो, तसेच एक भारतीय नागरिक या नात्यानं मी सांगतो, आत्ता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, आदरणीय ज्येष्ठ गुरुवर्य पूज्य यशवंतरावजी चव्हाण साहेबाच्या आधिपत्यानं निर्णयानं झालेल्या निर्णयाला अनुसरून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्याची अंमलबजावणी त्याबाबतीत या त्या पक्षाचे लोक उभा करणे, उभा राहणे ही प्रक्रिया चालू असून आमचा पक्ष अजितदादा गटांचा असून राष्ट्रवादीचा आहे. आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे. मला जसं कळतं तसं मी घड्याळाला शिक्का मारलेला आहे. माझं अजितदादाविषयीचं जे इम्प्रेशन आहे ते अतिशय चांगलं आहे. या माणसानं शेती करण्यापासून ते राजकारण करण्यापर्यंत अतिशय श्रम करून माणसाची मानसिकता असं आहे की धाराशिव जिल्ह्यासाठी चांगल्या सुसंस्कृत नगरपालिकेच्या शाळा तयार करणे, नवीन युगाप्रमाणे तंत्रज्ञान निर्माण करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याची मुलं, शहरवासीयांची मुलं शाळेमध्ये, नगरपालिका शाळेमध्ये येतील याची आम्ही अतिदक्षता घेऊ. कॉन्व्हेंट स्कूलला जाण्यापेक्षा नगरपालिकेच्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात सुसज्ज सेवा होण्यासाठी आम्ही आमचे नेते, पोलादी पुरुष अजितदादा यांना विनंती करून सर्व शाळांच्या सुखसोयी करू याची ज्येष्ठ नागरिक म्हणून मी खात्री देतो. आणि शहरामध्ये सर्वच खेड्यातले लोक येतात, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र वाढ, स्वतंत्र OPD चांगल्या पद्धतीची व्हावी आणि त्यांना तिथं कमी त्रास होईल अशा पद्धतीची नियोजने सरकारमार्फत होण्यासाठी आम्ही आमच्या ज्येष्ठ नेत्यांना त्याचा आम्ही मागणी घालू, तसा प्रस्ताव देऊ. आता आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे राष्ट्रवादीचे सिनियर मंडळी आहेत, नाव घेऊ का? सिनियर मंडळी आहेत. आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे, तसेच प्रादेशिक उपाध्यक्ष दाजी, बिराजदार दाजी, सुरेश पाटील साहेब आणि आमचे आमदार
मोठे साहेब राहुल भैया मोठे साहेब यांचंसुद्धा व काळेसाहेब आमदार साहेब यांचंसुद्धा मार्गदर्शन या बाबतीत मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांचं मार्गदर्शन व त्यांच्या प्रभात फेऱ्या किंवा त्यांचं मार्गदर्शनानं निवडणूक प्रक्रिया मोठ्या जोमानं सुरू आहे आणि आमचा पक्ष निश्चितच चांगल्या प्रकारे यश मिळवेल. पण आता सांगा की तुम्ही महायुतीत आहेत, हां इथं सुद्धा तुम्ही स्वतंत्र लढायला आणि कळंबमध्ये तर तुम्ही शरद पवार गटाबरोबर गेलात, होय. त्याचं काय कारण आहे? आम्ही इथं स्वतंत्र लढायला लागलो. आम्हाला किंवा आम्ही दादाशी मी बऱ्याच वेळा संपर्कात आल्यामुळं आमची प्रेरणा अशी आहे किंवा आमचे ज्येष्ठ गर्जे साहेब किंवा मूळ आमचे दादासाहेब अजितदादांनीच आम्हाला सांगितलं आहे की आपला पक्ष वाढवा. आपला पक्ष वाढवणे हाच सगळ्यात आमचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. हा त्यांचा आदेश आहे. त्याच्यामुळं आम्ही उस्मानाबाद धाराशिवमध्ये आमच्या स्वतःच्या पक्षावर आम्ही एक सध्याचा प्रयोग म्हणून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. स्वतंत्र असल्याशिवाय आपलं व्यक्तिमत्व समाजातलं किंवा आपल्या सगळ्या गोष्टी समाजातलं आम्हाला माहीत होण्यासाठी आम्ही ही सुरू केलेलं आहे. आणि अडीअडचणीच्या ठिकाणी कळंबला समजा आम्ही अजित पवार गट साहेब, अजित पवार साहेब गट आणि आदरणीय शरद पवार साहेब गट हे युती झालेले आहे. त्याच्यामध्ये बरीच कारणं अशी आहेत की आमची लोकमानस, लोकांची इच्छा, लोकांच्या भावना अशा झाल्या. त्यामुळं आम्हाला हा निर्णय काही कारणास्तव घ्यावा लागला. त्या ठिकाणी युती केलेली आहे. बरं आता ही सांगा की आता निवडणूक जवळ आली होय की अजित पवारचं नाव कुठल्या ना कुठल्या प्रकरणात येतं, होय. मग त्याबाबतीत तुमचे नेते म्हणून असं तुम्हाला काय वाटतं का? समजा तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? या बाबतीत मला असं म्हणायचं आहे, मी त्यांच्या संपर्कात बऱ्याच काळात आहे, स्नेही म्हणून, संबंधित म्हणून किंवा बाकीच्या गोष्टी म्हणून. पण अजितदादा हे खरोखर काम करणारे तो माणूस आहे. काम करणार, सकाळी 6 ते संध्याकाळी 10 सतत काम करणारा, एवढी एनर्जी, एवढी शक्ती अजितदादामध्ये आहे. आणि हा महाराष्ट्राच नाही देशाचा बुलंद पुरुष आहे, पोलादी पुरुष आहे. आणि यांच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना काही लोकांच्या पोटात दुखतं. इलेक्शनमध्येच हे सगळे प्रकार करतात. इलेक्शन जवळ आलं किंवा निवडणुका जवळ आल्या की त्यामुळं दादांच्या बाबतीत काही ना काही उपस्थित करायचं आणि राजीनामा मागायचं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. हे समाजाला माहीत आहे. समाज दादांना ओळखतो, लाडक्या बहिणी दादांना ओळखतात. लाडक्या बहिणीचं सुद्धा सगळं तिजोरीची चावी मोकळी ठेवून त्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. अहो म्हणून तर निवडून आले ना आमदारकीला सगळे लोक. ह्याचं तुमच्या खासदारकीच्या वेळेसची परिस्थिती बघा आणि आमदारकीच्या वेळेस परिस्थिती बघा. दादांना आपले पंतप्रधान साहेब मोदी साहेब व अमित शहा साहेबांनी जवळ घेतलं. त्याचं कारणच हे आहे की हा माणूस असेल तरच सगळे एकत्रितपणे महाराष्ट्रात शिवरायाचं नाव चालल. शिवरायाचं नाव पुढं चालवायचं असेल तरी दादांनाच हे करायचं. कुणीतरी काहीतरी बातम्या देतं, कुणीतरी काय बोलतं, अजिबात लक्ष देऊ नका. संपूर्ण शेतकरी वर्ग, संपूर्ण शेतकरी समाज अजितदादाच्या पाठीशी आहे, होता आणि राहील. राजकारणात कमी जास्त व्हायचं काही कारण नाही. आमचं तुल्यबळ मापन अजितदादाच्या पाठी आहे. अजितदादा हे अतिशय सक्रिय चांगलं काम करणारा माणूस आहे. याची ग्वाही महाराष्ट्रानं दिली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत आणि लवकरच मुख्यमंत्री. तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष महेंद्र काका दुर्गुडे यांच्या समेत तुमचे कार्य चांगले चालू आहे, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? महेंद्र काका दुर्गुडे साहेब हे अत्यंत सक्षम जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. ते अतिशय मनमिळाऊ आहेत. त्यांनी साधारणतः 2.5 ते 3 वर्ष चांगल्या पद्धतीनं पदभार जिल्हाध्यक्षाचा सांभाळला आहे. ते सर्वांशी एक जीवानं एक मतानं मार्गदर्शन करतात.
आणि सर्वांना सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. जिल्हाध्यक्षपदाने जी कामं असतात ते त्यांनी प्रामाणिकपणे केलेत. येणाऱ्या प्रत्येक माणसाला वेळ देणे, कामकाज करणे आणि अजितदादांनी जे सांगितलेलं आहे कार्यभाग किंवा बा आपल्या पक्षाचं बालबलाबल, आपल्या पक्षाचं बल वाढवणे, आपल्या पक्षाचा कार्यभाग मोठा करणे आणि आपला पक्ष स्वाभिमानानं मोठ्या ह्याच्यावर जाईल, मोठ्या ठिकाणी पोचेल, अशा पद्धतीनं महेंद्र दुरगुडे साहेब वागतात. अतिशय सज्जन, शेतकऱ्याचा मुलगा आणि प्रामाणिक काम करणारं राष्ट्रवादीचा एक सक्षम माणूस आहे, सक्षम नेता आहे, सक्षम आमचे जिल्हाध्यक्ष आहे. आता सांगा की आता ह्या 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला निकाल आहे. तर ह्या धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिकेत तुम्हाला किती टक्के यश येईल असे तुमची अपेक्षा आहे? आमच्या पक्षाची आमच्या अपेक्षा आहे की धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब, पुन्हा नळदुर्ग आणि गोमपरांडा या ठिकाणी अजित पवार गटाला, या पक्षाला जे उमेदवार उभा केले ते सक्षम असल्यामुळं चांगलं यश मिळेल. म्हणजे किती टक्के? 70%, 80%, 90% काय? आम्ही कमीत कमी यश धरलेलं आहे 70 ते 80%. आणि आमच्या नगरसेवकाशिवाय कुठलाही कारभार चालवता येणार नाही, अशी आमची मेजॉरिटी येईल. बरं, आता हे होते कमलाकर गुटे पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ जिल्हाध्यक्ष, अजित पवार गटाचे ते धाराशिव जिल्हाध्यक्ष आहेत. यांनी आपले मनोगत मांडले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 70 ते 80% यश मिळेल. तर आपण प्रतीक्षा करू 3 तारखेची. तोपर्यंत धन्यवाद.